महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीच्या जुन्याच वादाचा नवा सीझन सुरू झाला। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल केलेल्या भाकितानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला। गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल असल्याचा निशाणा राऊतांनी साधला। सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील असं राऊत म्हणाले। तर संजय राऊतांएवढी दलाली आजवर कुणी केली नसेल। संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचा जोरदार हल्लाबोल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला। गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत विरुद्ध महाजन कसा सामना सुरू आहे पाहूया। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे। आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल।